जय हिंद गाईस. तर 15 ऑगस्ट 2024 आपण खूप जोरात साजरी केला असेल स्वातंत्र्य दिवस. 78 वर्ष पूर्ण झाली आपल्या भारताला आझाद व्हायला. पण मला नाही वाटत भारतातली नारी अजून स्वतंत्र झाली आहे. म्हणजे मंदिरात, दवाखान्यात या ठिकाण देखील त्यांच्या बलात्कार होतो आहे. तर लज्जेची गोष्ट आहे. कोणी शिकवलं तुम्हाला मेणबत्त्या घेऊन, कॅन्डल घेऊन रोडावर यायला? त्या बलात्कारी भिड्यांना ना 4 चौकात घेऊन जाळा, त्यांना नागडं करून. ती दिवस असं मेणबत्त्या घेऊन, कॅन्डल घेऊन रोडावर येणार आहात तुम्ही? ती घटना कलकत्तामध्ये नसून झालेली आपल्या घरात झालेली असं समजा. इमॅजिन करा ना एक टाईम. येतोय ना राग, येतोय ना गुस्सा, येतोय ना भरपूर, पेटताय ना आतून? तर असंच पेटा. ती पण कोणाची तरी बहीण आहे, कोणाच्या तरी घरातली लक्ष्मी आहे. तर तिच्यासाठी ते बलात्कारी भिडे कधी आपल्या घरापर्यंत पोहोचून जातील ना, आपल्याला भनकसुद्धा नाही लागणार. आणि कशासाठी लागतं हो तुम्ही? आपल्या जातीसाठी, आपल्या पॅशनसाठी, कधी धर्मासाठी लढा, आपल्या देशासाठी लढा. आणि सरकारला माझी एक विनंती आहे, लाडकी बहीण योजना याच्याऐवजी लाडकी बहीण सुरक्षा याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. कारण लाडक्या बहिणीला पैशांची गरज नाही आहे, तर सुरक्षेची गरज आहे भारतात.